महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे। त्याचसोबत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नवी मुंबईमध्ये भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होतं। संपर्क प्रमुख भावेश पाटील, उपजिल्हाप्रमुख आरती विचारे यांच्या नेतृत्वात या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होतं। यावेळी आपले आरोग्य हे आपले सर्वात मोठे धन आहे, त्यामुळेच या नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 18 सानपाडा सेक्टर 5 येथे मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात शेकडो नागरिकांना मोफत सेवा मिळाली। तर यावेळी आरती विचारे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, भावेश पाटील, संपर्क प्रमुख यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते। तर यावेळी शिवसेनेतर्फे सानपाडामध्ये एकनाथ हिरक आरोग्य वर्ष व खासदार नरेश म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं असून अनेक नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली असल्याचं उपजिल्हाप्रमुख आरती विचारे यांनी म्हटलं आहे। आज सानपाडा येथे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त हिरक वर्ष साजरं करत आहे पूर्ण महाराष्ट्रभर। त्याचं औचित्य आणि आमचे लोकप्रिय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांचा उद्या वाढदिवस आहे, तर दोघांचा संयुक्त वाढदिवस आम्ही इथे महाआरोग्य शिबिर लावून साजरा करत आहोत। या शिबिरामध्ये एकूण 10 प्रकारचे वेगळे वेगळे शिबिर आहेत, जसे की दंत तपासणी आहे, डोळे चेकअप आणि मोफत चष्मा वाटप आहे। त्याचप्रमाणे महिलांसाठी पॅप स्मिअर आहे, ज्याला आपण सर्वायकल कॅन्सरची चाचणी म्हणू शकता, आणि सर्वात महत्वाची थर्मल ब्रेस्ट कॅन्सर तपासणी होते आहे, जी अत्यंत सोपी आणि चांगली आहे। मी तर महिलांना आव्हान करेल की 40 पुढच्या महिलांनी जरूर येऊन कराव्या, कारण कधी कधी महिलांना समजून येत नाही, कधी दुधाच्या गाठी किंवा इतर लम्स वगैरे असतात, तर त्याची चाचणी जर लवकर झाली तर लवकर त्याच्यावरती उपचार होऊ शकतो। आणि आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वैद्यकीय कक्षातून सर्व उपचार हे फ्रीमध्ये केले जाणार आहेत, जर कुणाला जर काही आजार आढळला तर। आज सानपाडा या ठिकाणी महाआरोग्य शिबिर या ठिकाणी भावेशजी पाटील आणि आरतीताई विचारे यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी घेतलेलं आहे। खरं म्हणजे आज सानपाड्यावासींसाठी आज मोठा दिवस आहे, कारण जसे आपण पैसे जमवतो तसं आरोग्य ह्या ठिकाणी आपल्याला जमवलं पाहिजे। कारण पैसा आज आहे उद्या नाही आहे, पण आरोग्य हे कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहणार आहे आणि आपल्याबरोबरच जाणार आहे शेवटला। त्यासाठी आरोग्याची काळजी घेणं हे सगळ्यांनी योग्य आहे। आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी भावेश पाटील, आरतीताई विचारे या ठिकाणी चष्म्याचं वाटप ठेवलेलं आहे। ब्लड प्रेशर चेक करणं, ECG, सर्व महिलांच्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा ह्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। मी खरंच त्यांचा खूप आभारी आहे। पण असंच जे कार्य आहे हे कंटिन्यू खरं म्हणजे एकाच 6 महिन्यातून एकदा न घेता हे वेळचे वेळी घेणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक वॉर्डमध्ये हा असा कार्यक्रम घेणं हा फार गरजेचं आहे। कारण काय होतं आहे की आज आपण ह्या ठिकाणी सानपाडा गाव ह्या ठिकाणी कव्हर केला, तसंच सिटीतली जी माणसं आहेत त्यांनासुद्धा आपल्याला कव्हर करावं लागेल। त्यासाठी शहरातसुद्धा त्या ठिकाणी आरोग्य महाशिबिर घेणं गरजेचं आहे। मी या दोघांनाही यांनी आज कार्यक्रम जो आयोजित केला त्यावर त्यांना धन्यवाद या ठिकाणी देतो आणि असंच कार्य त्यांच्या हातून घडो असं त्यांना प्रार्थना करतो। नमस्कार। राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा 60वा वाढदिवस हा संपूर्ण वर्षभर एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे। त्या अंतर्गत विविध आरोग्यविषयक उपक्रम राज्यभरामध्ये सुरू आहेत आणि त्याच अनुषंगानं योगायोगानं लोकसभा खासदार ठाण्याचे श्री नरेशजी म्हस्के साहेबांचाही वाढदिवस आज आहे आणि या दोघांच्या वाढदिवसाचा औचित्य साधत हा दुग्ध शर्करा योग असल्यामुळे नवी मुंबईतील सानपाडा या ठिकाणी भव्य अशा आरोग्य शिबिराचं आज आयोजन श्रीमती नंदिनी आरतीताई विचारे असतील, भावीजी पाटील असतील यांच्या पुढाकारातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अतिशय दिमागदार आणि भव्य अशा आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी आज करण्यात आलं। या ठिकाणी बघतोय आपण शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतला, शेकडो नागरिकांनी डोळे तपासणी करून मोफत चष्मे घेतलेले आहेत, शेकडो नागरिकांनी त्यांची BP असेल, मधुमेह असेल त्याची तपासणी करून घेतली आहे, अनेक महिलांनी त्या ठिकाणी स्तनांच्या कॅन्सरची तपासणी करून घेतली आहे आणि फक्त हे शिबिर मोफत तपासणी करून थांबणार
जमणारं नाही आहे, तर या शिबिरामध्ये जे डायग्नोस होतील त्यांचे देखील पुढचे शस्त्रक्रिया असतील किंवा जे अत्यावश्यक उपचार असतील ते देखील निशुल्क हे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून करून दिले जातील, ही ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देतो. या शिबिराच्या आयोजनाबद्दल विचारेताई असतील, भावेशजी असतील, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष श्री रामराव सर, आमची नवी मुंबईची सगळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टीम, प्रमोदजी असतील, सर्वच टीम, या सगळ्या टीमचं, सर्व शिवसेना वैद्यकीय सहाय्यकांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि यापुढील काळात देखील रुग्णसेवेसाठी याच पद्धतीने आपण कटिबद्ध राहाल ही अपेक्षा देखील व्यक्त करतो. आवाज रूप नवी मुंबई.